चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे 5व्या दिवशी गणपती विसर्जन केलं जातं। विसर्जन सोहळा बघण्याकरता संपूर्ण जिल्ह्याचे भक्तगण येत असतात। चोपडा गणपती विसर्जन सोहळा शांततेत पार पडावा याकरता स्वतः पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर उपस्थित होते। 500च्या जवळपास अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते। सकाळी 11 ते पहाटे 3 वाजेपर्यंत सोहळा सुरू होता। प्रत्येक गणेश मंडळानं ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत गणरायाला निरोप दिला। पहाटे सर्वच रस्ते गुलालानं माखले होते। चोपडा नगर परिषदचे आरोग्य विभागाचे अधिकारी VK पाटील यांच्या आदेशानं सकाळी 60 ते 70 सफाई कामगार गुलाल गोळा करत होते। जवळपास 7 ट्रॅक्टर ट्रॉली भरून गुलाल गोळा होईल अशी माहिती नगरपालिकेचे मुकादम सुनील बाविस्कर यांनी दिली। जिल्ह्यात सर्वाधिक गुलालाची उधळण ही चोपडा शहरात होत असल्याची चर्चा जिल्ह्यातून विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये होत आहे। प्रतिनिधी सचिन जयस्वाल, NTV न्यूज मराठी, चोपडा जळगाव।